हॅलो. तर आज मी स्ट्रीट स्टाईल मोमोज बनवलेले. टेस्टी तर होतेच, शिवाय ते हेल्दी होते, कारण याच्यामध्ये मी सर्व भाज्या वापरल्या होत्या. सुरुवातीला चॉपरच्या साहाय्याने ज्याही तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या चॉप करून घ्यायच्या. चॉपरमुळे भाज्या खूप बारीक चिरल्या जातात. तर भाज्यांमध्ये मी गाजर, कोबी, शिमला मिरची, टोमॅटो, थोडासा कांदा, कांद्याची पात, तसेच भरपूर सारं पालकची भाजीही ॲड केलेली. तर स्टफिंगसाठी सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं व नंतर त्याच्यामध्ये ज्या सर्व चिरलेल्या भाज्या आहेत त्या ॲड करून व्यवस्थितपणे शिजू द्यायच्या. एक 50% शिजून झाल्यावरती त्याच्यामध्ये काळी मिरी पूड, थोडंसं चवीनुसार मीठ, शिवाय सोया सॉस आणि रेड चिली सॉस ॲड करायचा व सर्व स्टफिंग एकत्रित करून घेऊन त्याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. अशा प्रकारे स्टफिंग आपलं रेडी आहे. तर आता स्टफिंग बनण्यासाठी छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेऊ. यासाठी मी मैद्याचा वापर केलेला आहे. तुम्ही गव्हाच्याही पुऱ्या लाटू शकता. तर छोट्या छोट्या पात्या लाटून त्याच्यावरती आपण तयार केलेलं स्टफिंग भरायचं. तुम्हाला हवा तशी तुम्ही त्याला देऊ शकता. तर मोमोज तयार झाल्यावरती जी मोदक उकडायची चाळण असते त्याला खाली तेल लावून सर्व मोमोज त्यामध्ये ठेवून द्यायचे. पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं व त्याच्यावरती चाळण ठेवून द्यायची. 15 ते 20 मिनिट मिडियम गॅस फ्लेमवरती हे चांगले उकडू द्यायचे. अशा प्रकारे आपले स्ट्रीट स्टाईल मोमोज